Hello everyone. Warm welcome to you all. कसे आहात सर्वजण? How do you do everybody? How are you doing? Everything good and right? Warm welcome. सर्वांचे खरंच खूप खूप स्वागत आहे. I welcome you everybody from the bottom of my heart. So nice to see you all here. It's really the beautiful day. Yeah. All good? All well? It's really fantastic. चला, सुरू करायचं? Shall we begin? Live spoken English master class. I'm too good. Thank you. हा. सो विचारावा रोज आल्याच्या नंतर हाऊ डू यू डू मॅम? मग किंवा मी तुम्हाला जर का विचारलं की गाईज हाऊ डू यू डू, कसे आहात? मी विचारतेच म्हणजे ती मला सवय लागलेली आहे. सो आय ऑलवेज आस्क ऍज आय कम इन द क्लास और ऍज आय स्टार्ट द क्लास. इन द बिगिनिंग ऑफ द क्लास आय ऑलवेज डू आस्क how do you do or how are you doing guys? So you can answer in this way. I'm doing good. Thank you. I am fine. Thank you. And how about you? आणि तुम्ही कसे आहात असं. सो थ्री लाईन्स. सो असं करून करूनच कन्व्हर्सेशन पुढे कंटिन्यू होतं ना. कन्व्हर्सेशन पुढे कंटिन्यू होऊ शकतं. तुम्ही जर का पुढे नाही तर नुसतं म्हणले आय एम फाईन तर नॉट फेअर ना. So if somebody asks you how do you do, you have to reply exactly how do you do. Yeah, I am doing good. I am doing well. Thank you. And what about you or how about you? That's the communication skill. चला सुरू करूया. मी काय करते मस्तपैकी सेंटेन्सेस लिहिते बोर्डवरती. अशा सेंटेन्सेस जे ना आपण इंग्लिशचं कितीही ग्रामर शिकलो तर
आपल्याला ऐकल्याशिवाय माहितीच नाही पडू शकत. असे सेंटेन्सेस आज मी तुमच्या समोर प्रेझेंट करणार आहे वन बाय वन. तुम्ही मला सांगायचं इंग्लिश मध्ये आपण ते वाक्य कसे बनवू शकतो. हाऊ ऍक्च्युअली कॅन बी मेक दोज सेंटेन्सेस इन इंग्लिश. ठीक आहे. द व्हेरी फर्स्ट सेंटेन्स आय एम गोइंग टू राईट हिअर ऑन द बोर्ड. मला म्हणायचंय पडदा लाव. काय सांगाल? येस, प्लीज ट्राय. तुमच्या नॉलेजवरच्या बेसिसवरती ट्राय करा. आजपर्यंत जर तुम्हाला इंग्लिशचं जेवढं नॉलेज आहे, जेवढं स्टोरेज आहे तुमच्या ब्रेन मध्ये, त्या बेसिसवरती जस्ट ट्राय ऑन की पडदा लाव इंग्लिश मध्ये आपण कसं म्हणू शकतो. पडदा लाव. क्लोथ्स. ओके, अजून एनी अदर आयडिया? पडदा लाव. खिडकीचा जो पडदा असतो, मला म्हणायचंय पडदा लाव. व्हॉट कॅन यू से? एनी idea? Any new idea? Something new? Any guesses? पडदा लाव. पडदा लाव. नो आयडिया. इट्स ओके. मे आय? सो तेच सांगते, हे असे वाक्य आहेत जे कुठलंही इंग्लिशचं ग्रामर शिकून नाही समजू शकत. ते तुम्हाला ऐकायलाच लागतील, ऐकून ते लक्षातच ठेवायला लागतील आणि पाहिजे तेव्हा युज करायला लागतील. तर याच्यासाठी इंग्लिश लिसनिंग इज मोर इम्पॉर्टंट. हिअर आय लेट यू नो. पडदा लाव इंग्लिश मध्ये म्हणायचं ड्रॉ द कर्टन. काय म्हणायचं? ड्रॉ द कर्टन. पडदा लाव मीन्स व्हॉट? ड्रॉ द कर्टन. तुम्ही म्हणाल ड्रॉ म्हणजे तर काढणे, रेखाटणे. पण हो, पडदा लावणे ह्याच्यासाठी हाच शब्द वापरला जातो. ड्रॉ द कर्टन. काय म्हणायचं? ड्रॉ द कर्टन. बरं, मोठ्या मोठ्या फ्लॅट्स मध्ये किंवा मोठ्या मोठ्या रूम्स मध्ये, रेस्टॉरंट मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण ना घरी तर एक नॉर्मल पडदा असा असतो आपला जो असा ड्रॉ करायचा. तर पण आहे ना हॉटेलमध्ये किंवा लॉज मध्ये वगैरे असे असतात पडदे की जे वरती करायचे असतात. जसं नाही का ती एक हे असते, पाय एक दोरी असते, एक रोप असते, ती ओढली की तो पडदा वरती जातो किंवा असं काहीतरी असतं. राईट? आर यू गेटिंग अबाउट विच कर्टन एम आय स्पीकिंग? मी कुठल्या पडद्याविषयी बोलते लक्षात येते? असं काहीतरी ओढलं की तो पडदा वरती 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 जातो. बरोबर आहे ना? हा, तर मी मराठीमध्ये लिहिते, तुम्ही सांगा ते इंग्लिश मध्ये कसं करू शकतो. म्हणजे मला म्हणायचं ते पडदा वर कर. पडदा वर कर. सो हाऊ कॅन वी मेक द सेंटेन्स इन इंग्लिश? पडदा वर कर. येस. हाऊ कॅन यू? एनी आयडिया? डू यू हॅव एनी आयडिया? पडदा वर कर. हा हा. येस, कम ऑन प्लीज ट्राय. गुड गुड. आय एम गेटिंग सम आन्सर्स. हा, पडदा वर कर. ओके, गुड. पडदा वर कर. ड्रॉ म्हणजे तर पडदा लाव. पडदा लाव आपल्याला म्हणायचं पडदा वर कर. ट्राय करा, ट्राय करा. असं कसं बोलायचं आपल्याला इंग्लिश मध्ये आणि ही सिच्युएशन आली, मग आपण काय म्हणणार आहे? ते सिच्युएशन तेवढं डोक्याला एक सांगा की कर ना, थोडं विचार कर. हे शब्द नाही तर तो शब्द, हे नाही तर ते काहीतरी वापरू शकतो ना की आपल्या भावना समोरच्या पर्यंत पोहोचतील. जस्ट ट्राय करा. हा, चला. मे आय? आता मी सांगते, पहा. पडदा वर कर इंग्लिश मध्ये म्हणायचं पुल अप द कर्टन. काय म्हणायचं? पुल अप द कर्टन. पुल अप. पुल अप म्हणजे वरती ओढ. पुल म्हणजे पुल यूज करायचं, वरती टाक. हा, सो पडदा वर कर. पुल अप द कर्टन. बरं, आता हेच जर का आपण अपोजिट केलं तर जमेल तुम्हाला? डेफिनेटली जमेल. पहा, मला म्हणायचंय हॅव अ लुक. पडदा खाली कर. आता काय सांगाल? आता सांगा. यू कॅन. एव्हरीवन कॅन मेक दिस नाव. है ना? सांगा बरं. पडदा खाली कर. येस, पडदा खाली कर. हा, जसं अप म्हणजे वर, तसं डाऊन म्हणजे खाली. व्हेरी गुड. करेक्ट. पुल डाऊन द कर्टन.
पुल डाऊन द कर्टन. ओके, तर पडदे असते तर आपण यस लावलं असतं. इफ देर इज अ पडदे, सो वी वुड हॅव सेड यस, राईट. मग पडदा लाव, ड्रॉ द कर्टन. पडदा वर कर, पुल अप द कर्टन. पडदा खाली कर, पुल डाऊन द कर्टन. ह्याच्यावरून अजून एक सेंटेन्स आठवते, सांगा बरं इंग्लिश मध्ये. मला म्हणायचंय, तुझं शर्ट घाल. तुझा शर्ट घाल. Yes, please tell me in English. How can we? तुझा शर्ट घाल. Yes, तुझा शर्ट घाल. Try. Good. Very good. असं थोडस याला रिलेट करू नये. तुझा शर्ट घाल. ट्राय करा. जसं आपण एक वोकॅब्युलरी चॅलेंज घेतोय की आपल्याला किती माहितीये, किती शब्द माहिती आहेत. हे अशी वाक्य ज्याच्यासाठी काहीच तुम्हाला इंग्लिशचं काहीच नॉलेज नाही, पण तुम्ही ऐकलेलं असेल तर नुसतं ऐकून ते बोलू शकता. कन्सिडर तुम्हाला काहीच नॉलेज नाहीये, बेस काहीच नाहीये, पण नुसतं हे ऐकून बोलण्याची वेळ आली की तुम्ही ते बोलू शकता. एवढं बेसिक आहे. पण फक्त त्याच्यामध्ये माहिती करून घ्यायचं, ऐकायचं, माहिती करून घ्यायचं, बोलायचं. घाल. घाललेलं इंग्लिशमध्ये पुट ऑन बोलतात. विअर शब्द तर आहेच, पुट ऑन बोलतात. तुझा शर्ट, युअर शर्ट. सो पुट ऑन युअर शर्ट. तुझं शर्ट घाल, पुट ऑन युअर शर्ट. मग जे काय घालायचंय तुम्ही पुट ऑन वापरायचं, विअरच्या ऐवजी पुट ऑन. मग तुझा ड्रेस घाल, पुट ऑन युअर ड्रेस. तुझं हेल्मेट घाल, पुट ऑन युअर हेल्मेट. तुझी अंगठी घाल, पुट ऑन युअर रिंग. वट एव्हर इट, तुझे सॉक्स घाल, पुट ऑन युअर सॉक्स. तुझं युनिफॉर्म घाल, पुट ऑन युअर युनिफॉर्म. तुझे पायातले घाल, पुट ऑन युअर अँकलेट्स. तुझे इयररिंग्स घाल, पुट ऑन युअर इयररिंग्स. तुझी घड्याळ घाल, पुट ऑन युअर वॉच. तुझं ब्रेसलेट घाल, पुट ऑन युअर ब्रेसलेट. वॉट एव्हर इट इज, तुम्ही काय यूज करणार, पुट ऑन. घाल. मग पुट ऑन. तुझं आयडेंटिटी कार्ड घाल, पुट ऑन युअर आयडेंटिटी कार्ड. शूज घाल, पुट ऑन युअर शूज. सो पुट ऑन. ठीक, बरं. आता मला म्हणायचंय, तुझं शर्ट काढ. तुझा शर्ट काढ. तुझा शर्ट काढ. तुझा शर्ट काढ. आता काय म्हणायचं, पुट आउट. ओके, पुट आउट नाही, काढ. इट इज लाईक काढ. घाल असतो तर पुट, बट काढ. टेक ऑफ. काय म्हणायचं काढलेलं इंग्लिश मध्ये, टेक ऑफ. लक्षात ठेवा आणि बोलताना बोलायचं. व्होकॅब्युलरी शब्दपाठ करतोय असं समजा. टेक ऑफ. तुझं शर्ट काढ. टेक ऑफ तुझं शर्ट. मग टेक ऑफ यूज करायचं फॉर एव्हरीथिंग. म्हणजे काय, तुझा हेडफोन काढ, टेक ऑफ युअर हेडफोन्स. तुझं ड्रेस काढ, टेक ऑफ युअर ड्रेस. तुझे सॉक्स काढ, टेक ऑफ युअर सॉक्स. तुझं हेल्मेट काढ, टेक ऑफ युअर हेल्मेट. तुझे शूज काढ, टेक ऑफ युअर शूज. व्हॉट एव्हर इट इज, जे असेल ते यूज करा. टेक ऑफ. टेक ऑफ मीन्स व्हॉट, काढून टाक. टेक ऑफ म्हणजे काय, काढ. टेक ऑफ युअर रिंग. आता समजा, सी यू बॉईज, तुम्ही शर्टिंग करता, राईट. सो तुम्ही कसं म्हणणार इंग्लिश मध्ये की शर्टिंग कर, शर्ट इन कर. लाईक हाऊ कॅन यू से, इंग्लिश मध्ये कसं म्हणू शकतो आपण, लाईक शर्टिंग कर किंवा शर्टिंग काढ. हाऊ कॅन वी से, कॅन यू प्लीज ट्राय. इट इज द डेली यूज सेंटेन्स विच वी यूज. हाऊ कॅन यू मेक दॅट सेंटेन्स इन इंग्लिश. लाईक शर्टिंग कर इन इंग्लिश. लाईक ते मराठीमध्ये इंग्लिशमध्ये असं म्हणजे शर्ट इज कर, म्हणजे शर्ट आत टाक. तर इंग्लिशमध्ये आपण कसं म्हणू शकतो, हाऊ ऍक्च्युअली कॅन वी मेक द सेंटेन्स इन इंग्लिश. एनी आयडिया? नो आयडिया? काही येते लक्षामध्ये, काय करू शकतो, काय म्हणू शकतो? सो ह्याच्यासाठीच थोडस प्रोफेशनल शब्द माहित असायला पाहिजे ना. सो आपण ते, हा तर आहे ना, आता तुम्ही महिला मंडळ तुम्ही खूपदा ऐकलं असेल, इट इज कॉल्ड अ स्टक. त्याचे शर्टिंग करणे किंवा काही पण आपण कुठे अटॅच करणे, इट इज कॉल्ड अ स्टक इन. काय म्हणतात, जसं पहा, मी मराठीमध्ये असंच लिहित्या, शर्टिंग कर. तर टक बोलतात, टक इन युअर शर्ट. काय म्हणणार, टक इन युअर शर्ट. काय म्हणायचं, टक इन युअर शर्ट.
तुम्ही ऐकलं असेल ना, टक वर्ड काही पण अटॅच करायचं असेल तर टक बोलतात. सो टक इन युअर शर्ट, शर्टिंग कर. आणि शर्टिंग कार्ड, इफ यू वॉन्ट टू से दॅट की शर्टिंग कार्ड, तर इंग्लिश मध्ये कसं म्हणणार? एनी आयडिया? भाषा किती सेंटेन्सेस असतात जे आपण सहज बोलतो, पण वी डोंट नो इन इंग्लिश अबाउट इट. तर टक इन, तर आपण काय म्हणतो, टक आउट, बाहेर कुठे आउट करायचंय. हात टाकायचं होतं म्हणून टक करायला लागलं ते. तर आय विल लेट यू नो. सी, शर्टिंग कार्ड. ओके, शर्टिंग कार्ड. तर इंग्लिश मध्ये ऍक्च्युली शर्ट इन असतात, ते आपण ते बोलताना शर्टिंग करून टाकलेलं. तर त्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं अनटक. काय म्हणायचं? अनटक युअर शर्ट. व्हॉट कॅन यू से? अनटक युअर शर्ट म्हणजे शर्टिंग कार्ड. पहा, शर्टिंग कर, टक इन युअर शर्ट. शर्टिंग कार्ड, अनटक युअर शर्ट. वॉटेवर. बरं, अजून एक, वन मोर वर्ड. देऊ असे सेंटेन्सेस? देऊ? हा, यू कॅन सिलेक्ट अनटक युअर शर्ट. यूज करायचंय, फक्त हे नुसतं अशी माहित करून नाही घ्यायचं. यू नीड टू यूज देम. सो तुम्ही वापरणार तर ते तुम्हाला तेवढे लक्षात राहणार, किंवा बोलायची वेळ आली की आठवणार डेफिनेटली. ओके, बरं, नेक्स्ट वन. मला म्हणायचंय शर्टचं बटन लाव. सिम्पल. नुसतं आपण आहे ना एक शर्ट समोर घेतला ना, तर पहा किती किती सेंटेन्सेस समोर येतात. शर्टिंग कर, शर्टिंग काढ, शर्टचं बटन लाव, शर्टचं बटन काढ. मी दाखवते आता तुम्हाला किती सेंटेन्सेस वी कॅन टेक. शर्टचं बटन लाव. काय म्हणणार? काय म्हणणार? आय एम सो एक्साइटेड. शर्टचं बटन लाव. शर्टचं बटन लाव. शर्टचं बटन लाव. एव्हरीवन प्लीज मेक द सेंटेन्स. शर्टचं बटन लाव. शर्टचं बटन लाव. हा, शर्टचं बटन लाव. इंग्लिश मध्ये म्हणायचं बटन अप युअर शर्ट, किंवा अप नाही टाकलं तरी पण चालेल. बटन द शर्ट, बटन युअर शर्ट. बटन म्हणजेच बटन लाव. बटन अप युअर शर्ट. शर्टचं बटन लाव. शर्टचं बटन काढ. कसं म्हणणार? शर्टचं बटन काढ. हे कसं केलं? कसं करायचं? शर्टचं बटन काढ. शर्टचं बटन काढ. व्हॉट एव्हर तुमचं ड्रेसचं असेल, कशाचं पण. बटन लाव, बटन अप युअर शर्ट, आणि बटन काढ. इन इंग्लिश हाऊ कॅन यू से? एक मिनिट. हा, बटन अप युअर शर्ट. बटन लाव, बटन अप युअर शर्ट, आणि बटन काढ. शर्टचं बटन काढ. तर मग कसं टकचं टक इन, अनटक. तसं बटन अप, अनबटन. काय म्हणायचं? अनबटन युअर शर्ट. अनबटन युअर शर्ट म्हणजे युअर शर्ट बघितलं, शर्टचं बटन काढ. अनबटन युअर शर्ट. कसं आहे? याच्यावर लक्षात येतं आपल्याला किती इंग्लिश येतं, राईट? है ना? ह्याच्यावरून लक्षात येतं ना. व्हेअर आर वी, असे कितके डेली यूज सेंटेन्सेस आहे, इतके आहेत
की म्हणजे सिलेबस मागे सोडून हेच शिकवत बसलो तरी पण आय थिंक खूप जास्त इफेक्ट होईल. म्हणजे हे शब्द पहा, ऐका, बोलायला लागा, झालं. पण आपल्याला सेंटेन्स क्रिएशन जमले पाहिजेत, मग व्होकॅब्युलरी तर शिकतोच ते करता करता. चल, बटन ऑफ युअर शर्ट अँड बटन युअर शर्ट, डन. मेसेज करता येतो सगळ्यांना? हो, देणार प्रियांका मॅडम. का मेसेज करता येतो ना? खाली कोणाला जर मेसेज करता येत नसेल, चॅट बॉक्स मध्ये खाली चॅट बटन आहे, चॅट बटनवर क्लिक करायचं. वरती न्यू चॅट ऑप्शन दिसतं तुम्हाला, ते सेटिंग्स चेंज होतात झूमचे. वरती न्यू चॅट बटन दिसतं, त्यावर क्लिक करायचं. पल्लवी मॅम नाव दिसेल, पल्लवी मॅम नावावरती क्लिक करा. पल्लवी मॅम नाव दिसेल, पल्लवी मॅम नावावरती क्लिक करा. मग वरती तुम्हाला इन्व्हाइट येईल, इन्व्हाइट वर क्लिक करा. मग चॅट मध्ये मेसेज करू शकता. चला आता सिंपल देते तुमच्यासाठी. लाईट बंद कर, लाईट बंद कर. लाईट बंद कर. लाईट बंद कर. चला करा लवकर एक्झाम्पल इन इंग्लिश. एव्हरीवन प्लीज मेक. येस, लाईट बंद कर. एकदम सिंपल आहे. एव्हरीवन शुड मेक इट. चला लवकर करा. लाईट बंद कर. स्विच ऑफ किंवा टर्न ऑफ. स्विच ऑफ द लाईट. स्विच ऑफ द लाईट किंवा टर्न ऑफ द लाईट. टर्न ऑफ पण चालतं, टर्न घ्यायचं का? स्विच ऑफ माहिती आहे तुम्हाला, सो यू कॅन से टर्न ऑफ द लाईट. टर्न ऑफ द लाईट, लाईट बंद कर. मला म्हणायचं लाईट चालू कर. लाईट चालू कर. लाईट चालू कर. लाईट बंद कर. टर्न ऑफ द लाईट. लाईट चालू कर. इन इंग्लिश, टर्न ऑन द लाईट. व्हॉट कॅन वी से? टर्न ऑन द लाईट. पहा किती सेंटेन्सेस अजून देते मी तुम्हाला भरपूर. डन. समजलंय, वाचलंय? व्यवस्थित वाचा बरं एकदा. रीड एव्हरीबडी. आपण एक आयडिया करू बघ. वाचले का? डन. आता पहा, व्हॉट आर वी गोइंग टू डू नाव. आता मी तुम्हाला जे सेंटेन्स विचारणार तुम्ही मला ते सांगून दाखवायचं. लेट्स चेक किती गोष्टी आपल्या लक्षात आहेत. ओके, बरं. द व्हेरी फर्स्ट सेंटेन्स मला म्हणायचंय शर्टिंग कार्ड. व्हॉट इट वॉज इन इंग्लिश? शर्टिंग कार्ड. इंग्लिश मध्ये वाक्य कसं होईल? व्हेरी सिम्पल, शर्टिंग कार्ड. काय होतं इंग्लिश मध्ये? शर्टिंग करू नको. व्हॉट कॅन वी से इन इंग्लिश? आठवा आठवा, लवकर सांगा. हा, शर्टिंग कार्ड. इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं? व्हेरी सिम्पल, टेल सेंटेन्सेस. नुसतं ऐकायचं, लक्ष ठेवायचं, बोलायचं, दॅट्स इट. पण खूप महत्वाचं आहे. शर्टिंग कार्ड तर इंग्लिश मध्ये होतं अनटक युअर शर्ट.
राईट. अनटक युअर शर्ट. बरं. नेक्स्ट मला म्हणायचंय तुझा शर्ट घाल. तुझा शर्ट घाल इन इंग्लिश. कसं झालं होतं, आपण काय केलं, तुझा शर्ट घाल इंग्रजीमध्ये. येस, लवकर आठवायचंय. विदिन अ सेकंड यू शुड गेट. व्हेरी गुड. तुझं शर्ट घाल. पुट ऑन युअर शर्ट. पुट ऑन युअर शर्ट. बरं मला म्हणायचं पडदा लाव. इंग्लिश मध्ये कसं होतं, पडदा लाव. कसं झालं होतं इंग्लिश मध्ये, पडदा लाव. करेक्ट, व्हेरी गुड. ड्रॉ. ड्रॉ शब्द यूज करायचा. ड्रॉ द कर्टन. पडदा लाव. ड्रॉ द कर्टन. ओके. पडदा सोडा आता. हे सांगा, तुझा शर्ट काढ. तुझा शर्ट काढ. दिस वन. तुझा शर्ट काढ. सो जसं तुझं शर्ट घाल, पुट ऑन युअर शर्ट. तुझं शर्ट काढ, ह्याच्यासाठी काय यूज करतो आपण, करेक्ट. टेक ऑफ. व्हॉट आर वी गोइंग टू डू, टेक ऑफ युअर शर्ट. टेक ऑफ युअर शर्ट. बरं. पण शर्टचं बटन काढ. दिस वन. टेल मी दिस वन. शर्टचं बटन काढ. पटापट इन द चॅट बॉक्स. शर्टचं बटन काढ. हा, गुड. हे असं कसं तुम्हाला आठवतंय, याला म्हणतात व्होकॅब्युलरी इम्प्रुव्हमेंट. असं एकदा सांगितलं आणि दुसऱ्या वेळेस विचारलं तर ते आलं पाहिजे, म्हणजे लक्षात राहतं. तर मी लगेच विचारलं म्हणून आलं, पण उद्या विचारलं तरी आठवलं पाहिजे. शर्टचं बटन काढ. अनबटन युअर शर्ट. अनबटन युअर शर्ट. ओके, डन. ठीक आहे. बरं, पुढे पडदा वर कर. पडदा वर कर. येस प्लीज. पडदा वर कर. पडदा वर कर. पडदा वर कर. काय होतं, येस, पुल अप. पुल अप द कर्टन. पडदा वर कर, पुल अप द कर्टन. मग तसाच पडदा खाली कर, पुल डाऊन द कर्टन. असं झालं ते, पुल डाऊन द कर्टन. ओके. बरं, मला म्हणायचंय शर्टचं बटन लाव. शर्टचं बटन लाव. शर्टचं बटन लाव. टेल मी इन इंग्लिश. हा, बटन युअर शर्ट किंवा कुठे गेलं, बटन अप युअर शर्ट. बटन अप युअर शर्ट. बटन अप युअर शर्ट. शर्टचं बटन लाव. बटन अप युअर शर्ट. शर्टिंग कर. सांग बरं, शर्टिंग कर. शर्टिंग कर. शर्टिंग कर. शर्टिंग कर. टक इन. टक इन काय बोलायचं त्याला, टक इन युअर शर्ट. सो टक इन आहे ना, हे अजून प्रोफेशनल कसं बोलू शकतो माहितीये का, ऐका. टक आधी घ्यायचं, युअर शर्ट घ्यायचं, इन घ्यायचं. टक युअर शर्ट इन. एक नंबर. जर टक इन आहे ना, तर तो शब्द मध्ये टाकायचा, लय प्रोफेशनल दिसतं, म्हणजे इट लुक्स मोर इम्प्रेसिव्ह. टक युअर शर्ट इन. तुझं शर्टिंग कर. प्रत्येक ठिकाणी करू शकता. आता बघ, इथे पुल अप आहे ना, पुल द कर्टन अप असं म्हणू शकता. पुल द कर्टन डाऊन. पडदा खाली कर. पुट युअर शर्ट ऑन. टेक युअर शर्ट ऑफ. बटन अप. बटन युअर शर्ट अप. बटन. जिथे दोन आहेत ना, टू वर्ड आहेत ना, तिथे सगळीकडे तुम्ही जे मेन एलिमेंट आहे ते मध्ये टाकू शकता. जसं टक युअर शर्ट इन. टक इन आहे ना, तर टकच्या ऐवजी काय करायचं, टक युअर शर्ट इन. गेटिंग.
ठीक आहे. आता बघ, लाईट बंद कर. व्हॉट इज द सेंटेन्स? लाईट बंद कर. काय यूज करणार? लाईट बंद कर. एकदम सिंपल. टर्न ऑफ द लाईट. टर्न ऑफ और स्विच ऑफ. आता इथं पण टर्न द लाईट ऑफ असं पण होऊ शकतं. इट लुक्स मोर अँड मोर इम्प्रेसिव्ह. टर्न ऑफ द लाईट. टर्न ऑफ द लाईट. आणि लाईट चालू कर. टर्न द लाईट्स ऑन. टर्न द लाईट्स ऑन. लाईट चालू करा. टर्न द लाईट्स ऑन. किंवा लाईट चालू कर. टर्न द लाईट ऑन. असं पण लय भारी दिसतं. इट लुक्स मोर इम्प्रेसिव्ह. टर्न ऑफ द लाईट. Turn the light off. Turn, turn, turn. Done? Everybody? Clear है? Done everyone? चला. मी क्लीन अप. आता हे तर आपण घेतले होते, मी तुम्हाला परत विचारलेले. आता काय करू? नवीन सेंटेन्सेस आय विल गिव्ह यू मोर. आता लक्षात राहायला पाहिजे. ह्याला काय बोलतात? हे ह्याच्यामध्ये काय आहे? काहीच आहे का काही ग्रामर? काहीच नाहीये की तुम्हाला हे पाहिजे ते आधीच माहित पाहिजे. हे काहीच नाही. सिम्पल ऐकायचं, बोलायचं. दॅट्स इट. आता हे बोला. मेक शुअर यू स्पीक इट. यू इम्प्लिमेंटेड इट इन स्पीकिंग. जेव्हा कधी वेळ येईल, प्रसंग येईल, यू हॅव टू स्पीक आउट. इंटरेस्टिंग. हे बोलण्यात आलं ना, समोरच्याला पण काय भारी वाटतं. वाय इंग्लिश इज कॉल्ड एज इम्प्रेसिव्ह लँग्वेज? जस्ट बिकॉज ऑफ इट. त्याच्यामुळेच बोलतात त्याला. बरं चला. नेक्स्ट सेंटेन्स. मी परत नंबरमध्येच टाकते आता. आय डोंट रिमेंबर काय होतं लास्ट. आवाज वाढव. आवाज वाढव. काय म्हणाल इंग्लिश मध्ये? टीव्हीचा आवाज असेल, म्युझिकचा आवाज असेल, वॉट एव्हर, गाण्यांचा आवाज असेल, तो आवाज वाढव. हा, एकदम सिम्पल आहे. टीव्हीचा, मोबाईलचा, गाण्याचा आवाज वाढव. पिक्चरचा. द सिम्पल सेंटेन्स. आवाज वाढव. आता स्वतःचा थोडी म्हणतो आपण, तुझा आवाज वाढव असं थोडी म्हणतो. एखाद्या गोष्टीचा ना, टीव्हीचा वाढव, गाण्याचा वाढव असं. तर ह्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं, हा तुम्ही बरोबर सांगता, ते पण बरोबर आहे. बट टर्न अप द व्हॉल्यूम. काय म्हणायचं? टर्न अप द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे आवाज. सो टर्न अप द व्हॉल्यूम किंवा व्हॉल्यूम अप पण म्हणू शकतो. प्लीज व्हॉल्यूम अप. आवाज मोठा कर. व्हॉल्यूम अप असं पण म्हणू शकतो. किंवा टर्न अप द व्हॉल्यूम. सिम्पल. टर्न अप द, इनक्रीज द व्हॉल्यूम. आवाज वाढव. इनक्रीज द, ते पण चालतं. बरं, आवाज कमी कर. मग काय म्हणाल आता? आवाज कमी कर. आवाज कमी कर. येस. आवाज कमी कर. सिम्पल. इन द सेम वे. आवाज वाढव. टर्न अप द व्हॉल्यूम. आवाज कमी कर. टर्न डाऊन द व्हॉल्यूम. व्हॉट विल यू से? टर्न डाऊन द व्हॉल्यूम. व्हेरी गुड. आता चला पुढे. नेक्स्ट वन मला म्हणायचंय, फोन उचल. फोन उचल. फोन उचल. फोन उचल. खाली एखादी गोष्ट असेल ते उचलायला पण पिकअप बोलतात. फोन उचलण्याला पण पिकअप बोलतात. तुम्ही रिसिव्ह पण म्हणू शकता. जसं फोन उचल, पिकअप द फोन, पिकअप द कॉल, पिकअप द फोन और पिकअप द कॉल. तसं रिसिव्ह पण होऊ शकतं. रिसिव्ह द कॉल. कॉल उचल. कॉल घे म्हणून कॉल घे. सो रिसिव्ह द कॉल. रिसिव्ह द कॉल. सो पिकअप द फोन. आणि फोन ठेव म्हणायचं असेल तर फोन ठेव.
फोन ठेव म्हणजे मला सांगतो फोन कट कर, फोन ठेवून दे. जसं मोबाईल वरती येतं पहा, जर का फोन कट झाला तर तिकडून येतो काहीतरी मेसेज. ऐकलं का कधी? हा, फोन एखाद्याकडून तिकडून कट झाला किंवा आपण कट केला, काहीतरी एक मेसेज येतो. नाही आलं का मग मोबाईलची चूक असेल. फोन ठेव, फोन ठेव, मग म्हणायचं हँग अप, हँग अप द फोन, हँग अप द फोन, फोन ठेव, हँग अप द फोन. काय म्हणणार? हँग अप द फोन. बरं. अजून एक आय कॅन से जॅकेट. कन्सिडर जॅकेटची चैन लाव, जॅकेटची चैन लाव. इंग्लिशमध्ये चैन नाही लावायची. मग कशाची पण असेल, जॅकेटची असेल, तुमच्या दप्तराची असेल, बॅगची असेल, पिशवीची असेल, वट एव्हर इट इज. सो जॅकेटची चैन लाव. काय म्हणाल इंग्लिश मध्ये? व्हॉट कॅन वी से? क्लोज द झिप. बरं झालं, झिप शब्द करेक्ट आहे. चैन लाव, त्याला काय म्हणतेस ते सांगा. टाय नाही, टाय म्हणजे बांधणे. जॅकेटची चैन लाव. आय एम सेइंग जॅकेटची चैन लाव. जर स्वेटर आहे, स्वेटरची चैन लाव. जर्किन आहे, जर्किनची, आता स्वेटरचे बटन लाव, जर्किनची चैन लाव, जॅकेटची चैन लाव, दप्तराची चैन लाव. सगळीकडे युज होणार. खूप सोपं आहे. एवढ्या एक्सपिरियन्स वरती तुम्हाला द्यायला पाहिजे होतं. शब्द इन, आउट, ऑन, ऑफ, अप, डाऊन, काय यूज करायचं करा ना. हा, जॅकेटची चैन लाव. चैन, चैन, चैन इंग्लिश मध्ये झिप बोलतो. तो चैन लावणे म्हणजे कन्सिडर करा, झिप अप म्हणतोय आपण. झिप अप, चैन लाव म्हणजे झिप अप. झिप अप द जॅकेट, झिप अप द जॅकेट. खाली चैन अशी असते ना स्वेटरची, जर्किनची पण अशी असते, जॅकेटची पण अशी असते. सो झिप अप द जॅकेट. चैन काढायचं, झिप डाऊन द जॅकेट. झिप अप, झिप अप, झिप अप द जॅकेट. किंवा तुम्हाला चैन अजून पण अजून एक आयडिया, जसं आपण म्हणलो बटन अप, बटन अप द शर्ट, तसं पुढे कसं केलं अनबटन, तसं तुम्ही अनझिप पण करू शकता. जसं दाखवते पहा, जॅकेटची चैन खोल, जॅकेटची चैन खोल. देन व्हॉट कॅन यू से? तुम्ही काय म्हणू शकता? झिप अप जसं होतं तसं अनझिप म्हणजे यु नो, जसं बटनचं होतं अनबटन, टकचं होतं अनटक, तसं झिपचं करू शकता अनझिप. अनझिप द जॅकेट, अनझिप द जॅकेट, जॅकेटची चैन काढ. अनझिप द जॅकेट. अजून what sentences can we take? I am just recalling one sentence. See, this is the sleeves. हे sleeves आहे आणि I just want to say की काय मराठी शब्द यूज करू शकतो? स्लीव्स, आपण मराठीमध्ये म्हणतो स्लीव्स फोल्ड कर, तर मराठीमध्ये काय म्हणू शकतो? गुंडाळ. बाया, बाया गुंडाळ. Okay, but are you remembering? Are you recalling any another word in Marathi which is proper? I am not getting. जसं ह्याच्यासाठी एनी एनी आयडिया, जसं तुमचे शर्ट्स असेल और ड्रेस पण असेल तर दिस इज, आपण फोल्ड म्हणतो, आपण फोल्ड म्हणतो. दुमट नाही, हा बाया दुमट, बाया दुमट. येस, आय आय लाईक दॅट वर्ड, बाया दुमट. दुमट नाही, व्हॉट एव्हर इट इज. सॉरी, आय डोंट नो द मराठी वर्ड ऍक्च्युअली प्रॉपरली. हा, सो काय म्हणणार इंग्लिश मध्ये याला? व्हॉट इज दिस? दुमट, दुमट असतं का? ठीक आहे, सॉरी. बाया दुमट. हा, दिस इज
What is this called as? You always do, boys. Fold. ओके, ठीक आहे. अजून अजून सांगू एक छान वर्ड. हा, मुडपणे पण असतं, बरोबर आहे. मराठी सुद्धा सोपं नाहीये. बाह्य दुमड. इट इज कॉल्ड एज इंग्लिश रोल अप. काय म्हणायचं? रोलिंग करतो ना, रोलिंग. सो फोल्ड पेक्षा रोल इज द करेक्ट वर्ड. से रोल अप द स्लीव्स. काय म्हणायचं? रोल अप द स्लीव्स. स्लीव्स म्हणजे बाह्य. सो रोल अप द स्लीव्स. आणि म्हणजे लाईक बाह्या चढवणे म्हणू शकतो आपण. चढव, वरती चढव असं. सो रोल अप द स्लीव्स. बाह्या उतरव, किंवा आता कसं म्हणू मग? काढून टाका, त्याला काय म्हणू? बाह्या आता दुमड द्यायचं सांगा. अपोजिट. आय डोंट नो. ते इंग्लिश मध्ये नका सांगू, मराठीत सांगा. इथे इंग्लिश जमायला मराठी नाही येते याचं. काय म्हणायचं आता? बाया मराठीतलं सांगा, इंग्लिश मध्ये सांगायला रोल डाऊन. ओ माय गॉड. हा, बाया खाली कर. तर तुम्हाला समजलं, तुमच्यासाठीच स्पेशल, मग काय टेन्शन नाही. बाया खाली कर. बाया खाली कर. रोल अप, जसं रोल अप, रोल डाऊन. रोल down the sleeves. Roll down the sleeves. So बाया खाली कर. Roll down the sleeves. Okay, बरं. अजून आय एम जस्ट रिमेंबरिंग अगेन. आय एम रिमेंबरिंग वन ऍक्शन. तुम्ही मला सांगा मराठीमध्ये, मी इंग्लिश मध्ये सांगते. आय डोंट नो इन मराठी. चला, बरं. मला म्हणायचंय की हे आपले कॉलर. हा, तर आपल्याला असं म्हणायचं की कॉलर कॉलर वरती आहे. म्हणजे कॉलर आहे ना, अशी ओके केलेली नाहीये जशी कॉलर ऍक्च्युली पाहिजे. तर ती कॉलर वरती आहे. इंग्लिश मध्ये काय म्हणणार? जसं एखादा हिरो वगैरे असं कॉलर वरती करून. तर कॉलर वरती आहे. कॉलर उभी आहे. कॉलर उभी आहे. अजून मी असं नाही म्हणते कॉलर नीट कर. आय नो, आय एम जस्ट सेइंग की तुझी कॉलर अशी उभी आहे. लाईक समजून घ्या ना, जी फोल्डेड असते ना, तर ती उभी आहे. तर मग म्हणजे प्रॉपर फोल्ड केलेली नाहीये. मग काय म्हणणार? तुम्हाला एक मराठी येत नाहीये. तेच घेऊ आपण, सोडून द्या. कॉलर वर आहे. त्याला ना इंग्लिश मध्ये काय म्हणणार तुम्ही? व्हॉट विल यू से इट इन इंग्लिश? लाईक कॉलर वर आहे. इंग्लिश मध्ये टाईट कसं? टाईट नाहीये, वरती आहे फक्त. ते जे केलं नाहीये, फोल्ड केलेलं नाहीये. कशी डाऊन केलेली नाहीये, फोल्ड डाऊन केलेली नाहीये. तर काय म्हणणार? राहू द्या, तुम्ही राहू द्या, मी सांगते. कॉलर वर आहे. कॉलर इज पॉप्ड इन. दॅट इज द फ्रेज. कॉलर इज पॉप्ड इन. काय बोलायचं? कॉलर. घाबरू नका, हेच अवघड नाहीये. हे असे शब्द आहेत जे फक्त माहिती करून घ्यायचे, ऐकायचे, बोलायचं, एवढंच आहे. म्हणून ते शिकवते मी तुम्हाला आज. फक्त माहित करून लगेच व्होकॅब्युलरी असं स्टॉक वाढल्यासारखं होईल. असे शब्द माहित पडतील. अनझिप, बटन, हे ते दॅट दोज किती का माहित पडेल. लगेच असं कॉन्फिडन्स येतो. सो कॉलर इज पॉप्ड इन. ओके, कॉलर इज पॉप्ड इन म्हणजेच काय? कॉलर वर आहे. अरे सॉरी, आपण इन घेतलं, हाफ घ्यायचंय. इन नाही, वर आहे. बरं, चला पुढे. अगेन आय डोंट नो मराठी. नाही, माहिती मला, आय नो. म्हणजे मी ते ऍक्शन लक्षात घेऊन घेऊन तुम्हाला सेंटेन्स देते. सो मला ते बरं ऐका. शर्टचं बटन आहे ना, तर कधी कधी असं होतं ना, ह्याचं बटन ह्याला लागतं, त्याचं बटन त्याला लागतं, राईट? मग काय म्हणणार इंग्लिश? मराठीमध्ये काय म्हणणार? लाईक कन्सिडर आज सगळं बॉईज वरती क्लास चाललाय.
You respected sir. For you, the special class is today going on. तर मला काय म्हणायचंय, हा बटन खालीवर आहेत. ही आपली अशी गावठी व्हरायटी आहे सगळ्यांची. मला पण तेच वाटत होतं. बटन खालीवर आहेत. आपण ना बटन खालीवर झालेत. बटन खालीवर झाले आहेत. मग आपण असं म्हणू काय, बटन जुळलेली नाहीत. बटणे जुळलेली नाहीत. म्हणूया का असं, म्हणजे प्रॉपर जरा बटणे जुळलेली नाहीत. देन व्हॉट? आता इंग्लिश सांगा. तुम्हाला एक लय डोक्याला ताण आहे बाबा. आधी मराठीचा विचार करा, मग इंग्रजीचा विचार करा. काय कशाला स्पोकन इंग्लिशचा क्लास लावला काय माहिती. यू मस्ट बी थिंकिंग. आय एम व्हेरी सॉरी. हा येस, सांगा. बटने जुळलेली नाहीत. जसं आहे ना, तुम्हाला मी एक हिंट देते. आमच्या कॉलेजमध्ये ना, हा गुड, खूप जणांना माहितीये. आमच्या कॉलेजमध्ये ना एक डे होता, की त्या दिवशी आहे ना कसं पण काही पण घालायचं. म्हणजे ना, जे ना आपण रोज कसं प्रॉपर घालतो, की ह्याच्यावर हे मॅचिंग होतं तर त्याच्यावरती ते. तर त्या दिवशी असं घालायचं की काही पण, कशावर पण काही पण. तर तो एक डे होता. तर विच डे इट इज, डिअर गर्ल्स? Ah, yes, dear boys. Which day it is? We actually celebrate. Usually, it is celebrated in the college. बऱ्याचदा कॉलेजमध्ये तो डे सेलिब्रेट होतो की कशावर पण काही पण घाला. हा, मिसमॅच. मिसमॅच डे होता आमचा पण, कशावर काही पण घालायचं. सो बटन जुळलेली नाहीत. मग इंग्लिशमध्ये काय म्हणणार? बटन्स कसे आहेत? मॅच्ड नाहीयेत, मिसमॅच्ड आहेत. राईट, असे शब्द माहित पाहिजे. पहा, आपल्याकडे लई स्टॉक आहे, आपल्याला खूप माहिती आहे. फक्त ते आपल्याला तेव्हाच तेव्हा ते बरोबर ते करता आलं पाहिजे, म्हणजे इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. आणि त्याला आपल्याला ते जुळवता आलं पाहिजे, अटॅच करता आलं पाहिजे. येस. सो बटने जुळलेली नाही. बटन्स आर मिसमॅच्ड. बटन्स आर मिसमॅच्ड. बटन्स आर मिसमॅच्ड. म्हणजेच काय? बटणे जुळलेली नाही. प्लीज रीड. Buttons are mismatched. Yes. बटणे जुळलेली नाहीत. बटणे जुळलेली नाहीत. बटन्स आर मिसमॅच्ड. येते लक्षात? येते लक्षात सगळ्याच्या? ओके, समजलं सगळ्यांना? डन. आय होप यू अंडरस्टूड. अँड येस, दॅट्स ऑल फॉर टुडे. ह्याचा मी छान फोटो काढते अँड विल सेंड दॅट टू यू. छानपैकी वहीमध्ये सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. आणि वहीमध्ये लिहिताना कसं लिहायचं माहितीये का? हाऊ आर यू गोइंग टू राईट इट इन द नोटबुक? आधी मराठी सेंटेन्सेस लिहा, मग